नमस्कार मुलांनो, इयत्ता दुसरीचा पोर्शन बदलला आहे. त्यातला हा दुसरा धडा आपण बघतोय. चित्र वाचन आहे. आठवडी बाजार. तुम्ही बघितल्यावर तुम्हाला दिसलं असेल की हे काय काय चित्र आहे. आता आठवडी बाजार याचा अर्थ असा आहे की गावच्या ठिकाणी रोज कुठल्या भाज्या मिळतात, कधी मिळत नाही. मग एक ठरलेला वार असतो. त्या वारालाच सगळ्या ठिकाणची लोकं येतात आणि आपल्याकडे जे जे सामान आहे, जे त्यांचं विकतात किंवा ते स्वतः तयार करतात त्यांच्या शेतामध्ये, मग ते सामान एखाद्या ठिकाणी ठरलेल्या वारी घेऊन येतात. समजा आपल्याकडे आपलं गाव आहे आणि आपल्या गावामध्ये दर गुरुवारी बाजार भरतो. मग अशा वेळी इतर गावचे लोक जे आहेत, आपल्या शेतातले शेंगदाणे की आपल्या शेतातल्या भाज्या या आपल्या गावात आणून विकतात. म्हणजे त्यांचा धंदा चांगला होतो, कारण रोजच गावच्या ठिकाणी रोजच भाज्या मिळतात असं नाही. मग ते लोक काय करतात, आठवड्याच्या भाज्या एकदाच घेऊन ठेवतात. त्यावेळी गावाच्या ठिकाणी फ्रीज नव्हता, पण आता सगळ्यांकडे फ्रीज आला आहे. मग ते काय करतात, आपल्या फ्रीजमध्ये सगळ्या भाज्या नेऊन ठेवतात आणि आठवडाभर या भाज्या चालवतात. मग पुन्हा दुसऱ्या वेळी पुन्हा येऊन सगळं घेऊन जातात. असं हे प्रत्येक वेळी करतात, म्हणून याला नाव दिलं आहे आठवडी बाजार. आता हा आठवडी बाजार आहे, तर या बाजारामध्ये बघा प्रत्येक प्रकारची दुकानं आहेत. काही माणसं स्वतःचं दुकान बनवून बसलेत, काही लोक खाली बसलेले आहेत. आता आपण पहिलं चित्र बघूया. या चित्रामध्ये कोण आहे बघा, नीट बघा. हा आहे भाजीवाला. याच्याकडे टॉमॅटो, कांदे, बटाटे, मिरच्या, शिमला मिर्च, नंतर बीटरूट, सगळ्या प्रकारच्या भाज्या आहेत त्याच्यामध्ये. हे कांदे दिसत आहेत बघा. मग असे हे सगळ्या भाज्या तो विकायला बसलेला आहे. इकडे एक बाई आलेली आहे, हा माणूस आणि त्याचा मुलगा त्याच्यासोबत आलेला आहे. त्यानंतर पुढचं चित्र हे फळवाल्याचं आहे. या फळवाल्याकडे कोण आलेले, एक आजी आली आणि तिचा नातू आलेला आहे. ती काय घेते, सफरचंद. तिने 2 सफरचंद घेतलेली आहेत बघा. याच्याकडे पेर आहे, द्राक्ष आहे, इथे वरती केळी लावलेली आहेत, नंतर संत्री आहेत, पेरू आहेत, बरोबर. बरं, आता ही आजी सफरचंद घेते. त्याच्यानंतर बघा इथे मागे एक माणूस बसला आहे. याच्याकडे सगळ्या पालेभाज्या आहेत. हा मुळा आहे, पालक आहे, कोबी आहे, नंतर अजून कोणत्या भाज्या आहे, कांदे आहे, मेथी आहे. असं सगळ्या प्रकारच्या भाज्या इथे आता काही दिसतात आपल्याला, याच्यात काही दिसत नाही. या माणसाचं डोकं असल्यामुळे आपल्याला इथे काही दिसत, आपण जेवढ्या दिसतात तेवढ्याच बघूया आपण भाज्या, ठीक आहे. म्हणजे हा पालेभाज्या विकायला बसलेला आहे. त्याच्यानंतर इकडे हे बघा, हे काय आहे, इथे तांदूळ, तेलाचा डबा वगैरे, म्हणजे हे किराणा मालाचं दुकान आहे. इकडे 2 बायका, एक पुरुष किराणा मालाचं सामान घ्यायला आलं आहे. कोण साखर घेत आहे, कोण तेल घेत आहे, कोण हळद, मीठ, मसाला सगळं या दुकानातून घेतात. त्याच्यानंतर इथे मागे जे आहे साड्यांचं दुकान आहे, बरोबर ना. तर काही बायका इथे साड्या घ्यायला आलेत. इथे मला वाटतं इथे सरबत किंवा कॉफी वगैरे मिळत असेल. इथे काही दिसत नाही आहे, पण इथे एक बाई ती कॉफी किंवा चहा घेत असेल. नंतर हा कोण दिसतोय बघा, हे तर तुमच्या आवडीचा विषय आहे, आवडीची वस्तू आहे, बरोबर. ह्या दोन्ही मुलांच्या हातात काय आहे, आईस्क्रीम आहे आणि त्यांच्या बाबांच्या हातात पण आईस्क्रीम आहे. म्हणजे ही आईस्क्रीमची गाडी आहे, बरोबर. त्याच्यानंतर जाऊया पुढे. हे बघा, हे तर तुमच्या सगळ्यात फेवरेट खाऊ आहे बघा. काय आहे, पाणीपुरी, भेळपुरी, बरोबर. हे तर तुम्हाला खूपच आवडतं. मग इथे आई आणि मुलगा काय खातात बघा, पाणीपुरी खात आहेत ना. त्याच्यानंतर हे एक आजोबा आहेत, हे काय विकायला बसले आहेत, मातीची खेळणी, हत्ती, घोडा, मडके, असे वेगवेगळे प्रकारची खेळणी बनवलेली विकतायत. ही 2 मुलं इथे घ्यायला आलेली आहेत, बरोबर ना. कारण मातीच्या ज्या वस्तू आहेत ते जास्त करून आपल्याला गावच्या ठिकाणीच मिळतात. तर ही मुलं हे घ्यायला आलेली आहेत. आता इकडे कपड्याचं दुकान आहे. या कपड्याच्या दुकानात मुलींचे पण कपडे आहेत, मुलांचे कपडे आहेत, पर्स आहे,
बरोबर. इथे आई, बाबा आणि मुलगी आली न्यायला कपडे घ्यायला. छोटा बाबू मुलगा पण आहे बघा, तो काही हत्ती घोडे घ्यायला आला आहे. पुढे येतोय हळूहळू हळू. सगळ्यात छान आणि सुंदर चित्र हा कोण आहे? फुगेवाला आहे. त्याच्याकडे काय माहिती ना, पिप्पाणी, पी पी पॉ पॉ, हे वेगवेगळ्या प्रकारचे आवाज काढतो हो ना. ह्याच्याकडे बघा घड्याळ आहे, नंतर पिप्पेरी आहे, छोटे छोटे फुगे, मोठे फुगे आहेत, आणि त्यात बासरी पण आहे. बरोबर. हा एक सगळ्या वस्तू घेऊन आलेला आहे. तर काही मुलं, छोटी छोटी मुलं फुगे घेतात. बरोबर. मग आता हे तुम्ही काय करायचं आहे, तुमच्या शिक्षकांना पण सांगायचं की बाई मी चित्र वाचू, हे काय काय मी सांगू का, असं तुम्ही स्वतःहून बाईंना हे चित्रात काय काय ते सांगायचं आहे. तर ह्याचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. थँक्यू.